मावळमध्ये निसर्गानं जणू पिवळ्या सोन्याची उधळणच केलेली आहे। कारण बहाव्याच्या सोनसळी फुलांनी पूर्ण परिसर अक्षरशः फुलून गेलेला आहे, उजळून निघालाय। तर कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हाच्या झळा सहन करत असतानाच रस्त्याच्या कडेला या फुलांचा अक्षरशः सडा पडलेला आहे। अनेक झाडं ही या बहाव्याच्या फुलांनी बहरून गेलेली आहेत। अक्षरशः ही झाडं निसर्गप्रेमींना भुरळ घालतात। विशेष म्हणजे बहावा बहरला की साधारण 60 दिवसांमध्ये पावसाची चाहूल लागते आणि अशा पारंपरिक मान्यता सुद्धा आहेत। त्यामुळेच बहावा निसर्गदर्शक म्हणून ओळखला जातो। राज्यभरामध्ये आपल्याला उन्हाचा तडाखा पाहायला भेटतोय, मात्र पावसाची आठवण ही सर्वांनाच होत आहे। मात्र त्याच पावसाला इंडिकेशन देणारं किंवा पाऊस येईल असं सांगणारं एक फूल म्हणजे बहावा फूल हे मावळ तालुक्यामध्ये जागोजागी आपल्याला आल्याचं दिसून येत आहे। खरं तर हे बहावा फूल आल्यानंतर फुलं आल्यानंतर या ठिकाणी 60 दिवसांनी पाऊस पडतो असं नेचरप्रेमी सांगतात। त्या ठिकाणी नेचर इंडिकेटर म्हणून असे देखील या फुलाला म्हटलं जातं, कारण की हा जेव्हा फुलं फुलतात त्यानंतर 60 दिवसांनी पाऊस येतो। त्यानंतर आता साधारण 28 मे नंतर पाऊस पडेल असा अंदाज त्या ठिकाणी नेचरप्रेमींकडनं म्हणजे निसर्गप्रेमींकडनं वर्तविला जात असून या झाडाला शॉवर ऑफ फॉरेस्ट असेही म्हटले जाते। म्हणूनच एकूणच उन्हाचा तडाखा जरी जास्त असला तरी या फुलांकडे पाहून त्या ठिकाणी नागरिकांना काहीसा दिलासा भेटत आहे की पाऊस आता लवकर येईल म्हणून। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, मावळ।